सुचवणे भास्कर पंच सूर्यकांत मोरे सामना सुरू होण्याचं संकेत आम्हाला देतात. कंप्लीट 9:17 झालेले आहेत. पहिला चेंडू पडतो याच्या स्पर्धेतला. गोलंदाज भालचंद्र टावरे, स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समन भास्कर. तर वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटक करताना गोलंदाज भास्कर. टाइम स्टार्ट. यास अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. एक मधल्या एस्टीवरचा चेंडू होता. खऱ्या अर्थानं चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटफळीमध्ये संपर्क साधताना फलंदाजाला मिडल बॅट चेंडू व्यवस्थित घेता आला नव्हता आणि पहिला चेंडू भालचंद्र टावरेच्या माध्यमातून डॉट. निर्धाव चेंडूची सांगता करताना पहिला चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट दर्जाचा असताना गोलंदाज भालचंद्र टावरे. फलंदाज थोडासा स्टेप आउट ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रॉपर आणि बॅट प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं भास्कर याला. सलग दुसरा चेंडू देखील त्याच्या बॅटमधून जातोय. निर्धाम अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी प्रत्यक्ष आपण मैदानामधून पाहतोय. सलामी गोलंदाज भालचंद्र टावरे याच्या माध्यमातून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी. पहिले दोन चेंडूत आपण विचार केला तर कुठल्या प्रकारची धाव नाहीये. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज भालचंद. राटाम ओव्हरचा मार. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फाटका डाऊन दी ग्राउंड. खऱ्या अर्थानं दोन चेंडू डॉट झाल्यानंतर थोडंसं प्रेशर वाईज झाल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. हाफ टेकरमध्ये चेंडू शॉर्ट पिच डिलिव्हरी. फलंदाज शपल झाला. ऑन सेटचा फटका सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट त्याच्या बॅटमधून सजला. खाली क्षेत्र आणि वन बॉन्स. एका टप्प्याने मात्र चेंडू सीमेच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार आला. या चौकानं सांगायची धाव चौकार आहे, चौकार आहे का वन बॉन्स. वन बॉन्स बघा, डिसाईड करा काय एक्झॅक्ट चेंडू कुठं ट्रॅव्हल झालाय बघ ना. ओके एक मिनिट बघतो टेन्शन नका घेऊ. नाही ना वन बॉन्स एका टप्प्याने
काय यार टी टाईम सर्वांची चहाची व्यवस्था झालेली आहे बघा. ज्या ज्या कोणाला जास्त कडाक्याची थंडी लागली असेल तर चहा या ठिकाणी उपलब्ध आहे. चहाचा आस्वाद आपण घ्यायचा आहे. दमन दौरा 2024 मधून तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो आणि खास करून बघा या स्पर्धेचं फार मोठं वैशिष्ट्य असते. जेव्हा जेव्हा ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली जाते तेव्हा तेव्हा मात्र एक उत्तम चहाची सोय असते. सकाळच्या सत्रामधून दुपारच्या सत्रामधून जेवणाची उत्तम सोय असते आणि संध्याकाळपासून मला वाटतं पुन्हा एकदा चहाची व्यवस्था असते. हे फक्त मला वाटतं दमन दौरा 2024 आणि ओनली न्यू 40+ यांच्या माध्यमातून हे चित्र आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक पहिला आपण पाहिलं, धावा गेल्या 11. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होत आहे. पहिल्या ओव्हरसाठी मला वाटतं फक्त 5 मिनिटाचा अवधी आपण घेतले. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ करतोय गोलंदाज हर्षल. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. चला वेल कमी घ्या, स्पीडअप करा. लेफ्टन राऊंडचा मारा करताना गोलंदाज हर्षल. पूर्ण संघाचा कॅप्टन प्लीज आपण वेल कमी घ्या, स्पीडअप करा. यस, फलंदाज बाद. फलंदाज थोडासा स्टेपवर झाला तर बाउंड साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटमध्ये हलकासा स्पर्श पड पाहिला आणि पहिला बिग विकेट ब्लो. सामन्यामधून करता आली नाहीये. नेक्स्ट बॅट्समन जातो वीरू. एक संघातील विस्फोटक फलंदाज आहे, नेहमी आक्रमक खेळ खऱ्या अर्थाने वीरूच्या आपण बॅटमधून पाहतोय. बघा मित्रो, आपण जी स्पर्धा पाहतोय दमन दौरा 2024 या स्पर्धेसाठी यूट्यूबच्या माध्यमातून एक प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत आणि या प्रेक्षकामधून भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40 संघटनेचे उपाध्यक्ष, भिवंडी ग्रामीण रेग्युलर संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष नीलमजी नाईक सध्या यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात आणि त्यांनी या स्पर्धेला देखील लाईक केलेलं आहे. यास बिग ब्लो, बडा झटका. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रतीक आपण मैदानामधून पाहतोय. महत्वाचा फलंदाज आल्या पावली माघारी जातोय वीरू पाटील. वीरू पाटील तुमच्यासाठी देखील नीलम नाईक यांच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. त्या मात्र त्या शुभेच्छेने आपण पात्र ठरला नाहीयेत. पहिला चेंडू पेस करताना क्लिंग बॉल, तिरफलाची दांडी गोल. जोशी 11 भादवड या ऑन द हॅट्रिक साधने की नामी संधी. गोलंदाज हर्षल, लेफ्ट हँड राऊंडचा मारा आणि या ठिकाणी मात्र चेंडू हवेमध्ये शतराक्षदाक्ष. यास हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का? यास यास दुसरी विकेट हॅट्रिक. विकेट टेकर गोलंदाज बघा. या स्पर्धेमधून सर्वांसाठी एक ब्रेकिंग न्यूज आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय. भिवंडी क्रिकेट असोसिएशन फुटबॉल संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी ग्रामीण आणि बांद्र्यामध्ये कालेर संघाचे सर्वेसर्वा सन्मान्य दीपकजी म्हात्रे यांच्याकडनं पहिल्या दिवसापासून आपण ब्रेकिंग न्यूज पाहतोय. आपण कुठल्याही प्रकारची हॅट्रिक साधता तर त्यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. मला वाटतं या ठिकाणी 500 रुपयाचं कॅश प्राईज
संजय पाटील यांच्याकडनं गोलंदाज हर्षल, तुमच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालेलं आहे. क्या बात आहे. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. एका बाजूला जोशी इलेव्हन भादवडी, विपक्ष चौथा हिरवा मानकुली. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी. नेक्स्ट बॅट्समन अमन. पहिला चेंडू पेस करताना डिफेन्सिव्ह फटका अमन याच्या बॅट मधून चेंडू जातो शॉर्ट कव्हरला. इनफिल्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण मिळते. एक धाव. एक धावाने स्वतःचा कान ओपन करतोय अमन. धावसंख्या एकाने पुढे सरते. धावसंख्या होती ती 12. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं थोडासा बॅकफुट संघ साजेशी कामगिरी पहिल्या ओव्हर मधून दुसऱ्या ओव्हर मध्ये साधता आली नाहीये. गोलंदाज दुसरा हर्षल याचं मी कौतुक करेन. या स्थानी याच दरम्यान मित्र या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फॉर्टी संघटनेच्या विद्यमान अध्यक्ष, खऱ्या अर्थाने ज्यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आपण आयोजन पाहतोय. वेलकम मनोहरजी जोशी. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. एका टप्प्याने चेंडू आउटफील्ड मधून देखील कंप्लीट थ्रो देखील आपण पाहिला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चांगला थ्रो मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. एका धावाने सांगा धावसंख्या होता 13. चेंडूला फ्लिक केला ऑन साइडला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पासून आपण थोडस दूर पाहिलं. झेल घेण्यासाठी खऱ्या अर्थानं अतिशय जीवाची पराकाष्ठा करताना इनफिल्ड मधून आपण मनोजाला पाहिलं मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाहीये. सेफ प्लॅन झालं त्या चेंडूचं आणि याच दरम्यान 2 धावा घेण्याची संधी झाली. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरते. धावसंख्या होती ती 15. ओव्हर क्रमांक दुसरं संपतंय. ओव्हर क्रमांक आपण दुसरं पाय. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी या स्पर्धेत मधून एक विकेटची दुसरी हॅट्रिक साधताना गोलंदाज हर्षल. बघा हर्षल, तुमच्यासाठी देखील तुमच्या अध्यक्षांकडे 500 रुपयाचं कॅच प्राइज या ठिकाणी आलेलं आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ व्यक्ती पहिला सांगितलं. तिसरा गोलंदाज येतोय राकेश टावरे, संघाचा कॅप्टन. पहिल्या 2 ओव्हरचा आपण विचार केला तर धावा आहेत ते फक्त आणि फक्त 15. प्रति ओव्हरचा आपण विचार केला 7.50 ची सरासरी. आता राकेश राटम ओव्हरचा मार करताना या ठिकाणी अतिशय प्रतिम उत्कृष्ट फाटका साजलाय. मात्र चेंडूकडे क्षेत्ररक्षक दक्ष. यस, वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झाले त्या ठिकाणी कॅरी केला जातो आणि महत्वाचा बिग विकेट, बिग ब्लो, मोठा धक्का ज्वाली कमतदार संघाला. 4-2.
क्रमांक 3 गोलंदाज राकेश तावरे संघाचा कॅप्टन. स्ट्राईक देखील रोटेट करतो संघाचा कॅप्टन अभि. कॅप्टन अगेन्स्ट कॅप्टन. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केला होता. थोडासा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू फलंदाज थोडासा बॅकफुटला गेला. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केला होता. चेंडू डीप पॉईंटला आपण पाहिला. एक धाव घेण्याची संधी झाली. धावसंख्येकडे पुढे शकते ती 18. वेलकम नाना योगीजी. मात्र तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलेच्या संदर्भात प्लीज आपण सहकार्य करायचे. वेल इज अ व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. वेल ही फार महत्वाची आहे. अतिशय चांगला फटका ऑन साईडचा सजला आहे. 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र चेंडूला कलेक्ट केलं जातं. दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्नामधून तर दोन्ही फलंदाज सफल. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 20. ओव्हर क्रमांक 3 मला वाटतं शेवटचा चेंडू बाकी असावा. गोलंदाज राकेश याचा स्ट्राईक रोटेट करतोय अमन. बघा अमन याच्याकडे देखील चांगली ॲबिलिटी चांगली क्षमता आहे. चांगला फलंदाज आहे ज्वाली कामोदर संघाचा मधल्या फळीतील अमन. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता. खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. थोडासा अंदाज नोंदी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. पुन्हा एकदा सूचना केली जाते पुढील 2 संघांना. चला आपण या. एका बाजूला जोशी 11 भादवड ए विपक्ष विरुद्ध चौटा इरवा मानकोली. बघा जो संघ उशीर करेल त्या संघाला कदाचित या ठिकाणी पॅनलाइज केलं जाईल. याची आपण नोंद घ्या. कंप्लीट 16 मिनिटं झालेली आहेत. बघा टॉससाठी जो संघ उशीर करेल त्या संघाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. 2 धावांचा पॅनल्टीचा सामना करावा लागेल जो संघ उशीर करेल नाणेफेकीसाठी. कारण की या स्पर्धेची नियमावली आहे. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जॉईन व्हायचे. गोलंदाज मनोज. ऑपल सुंदर सॉन्ड्राईचा फटका. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरीच्या प्रयत्नामधून फेक थोडीशी रॉंग इन. दोन धावा कंप्लीट झाले होते. तिसऱ्या धावेचा मोह मात्र आवडता आणि तिसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. अभि. वेलकम 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 मित्र. या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फडवी संघटनेचे माजी प्रेसिडेंट अध्यक्ष सन्मान्य गणेश दादा केनी साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं मनापासून स्वागत. त्यांच्या समेत संघटनेचे विद्यमान सदस्य सन्मान्य शरदजी केने वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. वेलकम सन्माननीय म्हणजे गुळवी मुसाबाई तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. 2 दिग्गज संघामध्ये जबर सामना आपण पाहतोय. शेवटचा अंतिम ओव्हर हाताळताना गोलंदाज मनोज स्ट्राईक रोटेट करतोय. हलक्यात पाण्यात फक्त आणि फक्त चेंडू थोडासा टॅप केला. चेंडू जातो शॉर्ट पॉईंटला. एक धाव घेण्याची संधी. एक धावने संघात धावसंख्या 1 ने पुढे सरते. आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज मयूर पाटील. वेलकम मित्र. या ठिकाणी शुभ आगमन झाले आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फडवी संघटनेचे माजी प्रेसिडेंट सन्माननीय अध्यक्ष गणेश दादा केनी यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेलं. वेलकम वेलकम वेलकम. आणि पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. फलंदाज मयूर याच्या बॅट मधून सरतोय चौकार.
डिझाईन आणि पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका मी अगोदरच म्हटलं होतं एक मोठे फटके मारण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे. वेलकम संकेत एसके अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर मात्र कुठल्या प्रकारची धाव या ठिकाणी घेतली जात नाही. एकच स्वतःला कॉन्फिडन्स आहे विश्वास आहे मयूर याला आणि या ठिकाणी कुठेतरी त्या अनुषंगाने एक धाव कंप्लीट केली गेली नाहीये आणि उर्वरित चेंडूचा खेळ बाकी फक्त आणि फक्त दोन या दोन चेंडूवर मोठा फटका मारण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आणि स्वतःला तो देखील विश्वास आहे. आता मात्र चेंडू बॅटची घेतो आउटसाइड एज मोठा फटका मारण्याचा माणूस निश्चित आपण त्याला बॅटमधून पाहिला प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू बॅटची घेतो आउटसाइड एच चेंडू जातो एस्टॅनच्या मागे आणि महत्वाचा फलंदाज बिग ब्लो मोठा धक्का ज्वाली कामतला सांगायला लागतोय. मयूर याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन जातोय प्रवीण नेक्स्ट बॅट्समन प्रवीण सॉरी प्रकाश आहे प्रकाश प्रवीण आला नाही प्रकाश आहे. प्रकाश याच्या बॅटमधून देखील आपण स्विच इट रिव्हर्स अटेम्प्ट करणारा फलंदाज रिव्हर्स फटका मारणारा फलंदाज आहे. शेवटचा अंतिम चेंडू पेस करताना फलंदाज प्रवीण प्रकाश आहे प्रकाश आणि प्रवीण ही एवन जोडी आहे. चला सामन्याला स्टार्ट करा प्लीज. वेलकम घ्या. धावसंख्या 27 शेवटचा अंतिम चेंडू पेस करताना न्यू बॅट्समन न्यू बॅटल प्रकाश आणि शेवटचा अंतिम चेंडू देखील उत्कृष्ट दिला गोलंदाज मनोज. निर्धाव चेंडूची सांगता झाली धावसंख्या स्थिर झाली. धावसंख्येने फक्त आणि फक्त 27 आणि विजयासाठी एक मापक लक्ष असेल ते 28 धावांचं. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण जॉईन व्हा. एका बाजूला चौथा हिरवा मानकुली गणेश दादा केनी यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला अध्यक्ष यांचा संघ. या सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी मी अजिमाजी अध्यक्ष दोन्हीने विनंती करतोय. हॅलो उपस्थित मान्यवरांचे शुभ हस्ते करू एक महत्वाच्या सामन्याचा नाणेफेक. आजच्या स्पर्धेतला दुसरा सामना. एका बाजूला अजी माजी प्रेसिडेंट दोन्ही तुम्ही इकडे दोन्ही कॅप्टन मध्ये या. दोन्ही कॅप्टन मध्ये या. दोन्ही कॅप्टन मध्ये या. दोन्ही कॅप्टन मध्ये वा. एक तर साईडला. तर आजच्या स्पर्धेतील दुसरा सामना. एका बाजूला चौथा हिरवा मानकुली आहे गणेश दादा केनी यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला जोशी 11 भादवड मनोहर जोशी साहेबांचा संघ. टेल असं म्हणणे आणि एक्झिट मला वाटतं तेच आलेले. मान्यवरांचं खूप खूप आभार. मान्यवर आपण पुणे मान्यवर कक्षामध्ये विराजमान या ठिकाणी आमचे मान्यवर दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट करतात. आपल्याकडे वेल कमी त्या अनुषंगाने फक्त आपण एका स्वरामध्ये आपला निर्णय सांगा आणि या स्पर्धे संदर्भात थोडीशी कमेंट्स करा बस. खूपच आयोजन चांगलं केलेलं आहे अध्यक्ष साहेबांनी आणि आम्ही फिल्डिंग घेणार आहोत. ऑल दी बेस्ट मित्रा. कशी वाटते ही स्पर्धा? स्पर्धा खूप छान आहे आणि त्याच्यामध्येच आमचे जोशी साहेब अध्यक्ष आले त्याच्यामुळे अजून खेळायला खूप आनंद मजा येईल. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. मित्र या ठिकाणी दोन संघांमधून नाणेफेक झाली. नाणेफेकीचा कॉल लागला मानकुली संघाच्या बाजूने ज्याने प्रथम स्वीकारलंय क्षेत्ररक्षण आणि खास करून आमंत्रित केले प्रथम फलंदाजीसाठी
जोशी 11 भादवडे संघाला. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया सुमधुर आवाज. व्हॉइस ऑफ मानकोली गेली 2-3 दिवस या स्पर्धेमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे एक आवाज आपण ऐकतोय. माझे परममित्र तालुका क्रिकेट उत्तम आवाज व्हॉइस ऑफ मानकोली O2 कालरोम केनी. धन्यवाद मोहनदादा भोईर. सर्वांना सस्नेह नमस्कार. मित्रांनो, आपण आज दमन चषक 2024च्या तिसऱ्या दिवसामध्ये आहोत आणि तिसऱ्या दिवसातून आपण पहिला सामना पाहतोय गावदेवी पूर्णा आणि जॉली स्पोर्ट कामतघर यानंतरच्या सामन्याची. अर्थातच आजच्या तिसऱ्या दिवसातून दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी जिंकून चौथ्यावा मानकोली संघाचे संघनायक अविनाश माली यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि प्रतिस्पर्धी संघ मनोज जोशी साहेबांचा जोशी 11 भादवडे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलेलं आहे. नक्कीच एका बाजूला गणेशदादा केनी तर दुसऱ्या बाजूला मनोहर जोशी असे दोन संघटनेचे जबाबदार व्यक्ती यांच्यामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि मैदानामध्ये सध्या सामना सुरू आहे विनोदजी काटेकर आणि देवा टावरे. नक्कीच दोन्ही ते देखील संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत करून मी कालराम केने आज समालोचनाला सुरुवात करतोय. विजयाचं लक्ष 28 धावांचं. नक्कीच अगदी हर्षलनं आज विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. पहिली विकेट हॅट्रिक काल परशुनं दमन चषकाची कंप्लीट केली होती आणि पहिली 50 नेत्रंजन पाटील 19 चेंडू नाबाद 61 6 षटकार आणि 4 चौकार आणि पहिली चौकार हॅट्रिक ज्ञानेश्वर चिकणे सरांनी कंप्लीट केली आहे. नक्की सर्वांचं सहर्ष स्वागत करून आपण जाऊया चालू सामन्याकडे. 24 चेंडू मध्ये 28. फलंदाज देवा टावरे आणि हरेश पाटील. गोलंदाज येतील अवी. नक्की जॉली स्पोर्ट कामतघर संघ अगदी फलंदाजी करताना प्रथम फक्त बनवले 27 आणि 28च्या लक्ष्याचा पाठलाग गावदेवी पूर्णा संघ करेल. पहिला चेंडू VIP डायस अँड कडून आवी. पहिला चेंडू डिफेन्सिव्हरित्या चेंडूला खेळलेला आहे. पुश करो खुश रहो. देवा टावरेने आपले इरादे स्पष्ट केलेत. 24 मध्ये 28 बनवायचे आहेत. सकाळचं सत्र आहे, घाई करून चालणार नाहीये. ज्या प्रकारे जॉली स्पोर्टनं घाई केली आणि आपले विकेट लवकर दिले नक्कीच त्याचा बोध कदाचित देवा टावरेने घेतला असेल. आपण नेहमी म्हणतो धक्क्याने माणूस सुधारतोय आणि नक्कीच ते धक्के त्यांनी जॉली स्पोर्ट कामतघर संघाला दिलेत आणि इथून आता सुधारावं लागेल पूर्ण संघाला. कारण की 24 मध्ये 28 सिंगल डबलने देखील सामन्याच्या विजयापर्यंत ते पोहोचू शकतील. बघूया मात्र जॉली कामतघर संघ एक चांगला गोलंदाजी युनिट त्यांच्याकडे आहे. हरेशने देखील चेंडूला दिशा दिलेली आहे. शॉट फाईन लेगला चेंडूला उचललाय. दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावीनी आपले अकाउंट ओपन केलेत. धावसंख्या 2. नक्कीच आमची संपूर्ण चौथ्या टीम रात्रीचा प्रवास करून अगदी या स्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या दिवसातून खेळण्यासाठी तयार झालेली आहे. गणेशदादा केनी फॅन टीम, मानकोली ग्रामपंचायतचे किंग मेकर माजी सरपंच आणि संघटनेचे माजी अध्यक्ष. इथे चेंडूला पूल केलाय पॉवरफुल. अगदी चेंडू चाललाय. अभिषेक योगेश दलवी, देवानंद भोईर, बिंदास माली. यानंतर लगेच सामना होईल मानकोली विपक्ष भादवाड. त्यानंतरचा तिसरा सामना असेल गंगामाता गुंदवली आणि जॉली स्पोर्ट कामतघर. जितू मामा यांचं देखील आपण स्वागत करूया. आपल्या संघटनेचे एक सर्वात सिनियर खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातोय. हा चेंडू अतिशय चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका. काय देवा टावरेनं फलंदाजीला सुरुवात केलेली आहे. वा, चेंडू अगदी चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पंच सूर्यकांत मोरे आणि जितेंद्र वैतीसर या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत. धावसंख्या पोहोचली बघता बघता दुहेरी अंकात 10. 4 चेंडू मध्ये 10. देवा टावरे 9 वर. त्यांना साथ देतात हरेश पाटील 1 वर.
अवी 4 चेंडू 10 धावा खर्च करतोय. अतिशय चांगला सामना पहिलाच पूर्ण संघासाठी. देवा टावरेचा क्लास पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूचं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, मात्र मिळेल इथे एक सिंगल न धावसंख्या 11. 11 धावा. नक्कीच मित्रांनो, आपण दमन चषकाचा जर विचार केला 2 दिवसाचा अपडेट, तर पहिल्या दिवसातून नंबर 1 वर जय गावदेव वडुणवकर आणि दुसऱ्या नंबरवर आहे मोहनदादा भोईर यांचा संघ वरलदेवी ताडाली. वेलकम, सुस्वागतम. प्रताप पाटील साहेबांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत. अतिशय चांगला चेंडू, व्हाईट यॉर्कर चेंडू हातलाय. अविना ओव्हरचा शेवट गोड केलाय, चांगला चेंडू टाकलाय. वा, नक्कीच आपण पाहतोय प्रताप पाटील साहेबांना, त्यांच्या समवेत गणेशदादा केनी, शरदजी केनी, आमचे हरिदास भाऊ पाटील दापोडा, गोल्डन रॉक धाब्याचे मालक आणि संघटनेचे उपाध्यक्ष, तसेच सदस्य बंटी चौधरी आणि घनश्यामजी भोईर, मोहनदादा भोईर, तसेच आनंद भाऊ पाटील, आनंद एंटरप्राइजेसचे सर्वा आणि आपले सचिव रमेशजी तरे, सहसचिव धर्मेंद्र तांगडी, सर्वांचं सहर्ष स्वागत. मुसाबाई असतील, योगेश नाना म्हात्रे, ऑल टीम, जोशी 11 भादवाड. 1 ओव्हर बिनबाद 11, 28 बनवायचे आहेत आणि भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट खेळाडू ओव्हर नंबर 2 साठी अमोल पाटील. नक्कीच अमोल पाटील म्हटलं की कामतगर गावाचं जेव्हा जेव्हा क्रिकेट टीम खेळेल तेव्हा अमोल पाटीलचं नाव आवर्जून घेतलं जाईल. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडूला कव्हर पॉइंट मध्ये खेळायचा होता. नक्कीच दुहेरी मनस्थितीमध्ये देवा टावरे, अमोल पाटील आणि देवा टावरे भरपूर आमने सामने खेळले असतील, मात्र आता रेग्युलर नंतर 40+ मध्ये देखील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये चेंडूला अगदी टच केलाय. शॉर्ट थर्डमॅन चे क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. मिळेल फक्त एक सिंगल. धावसंख्या 12. 8 चेंडू मध्ये 12 झालेत, 24 मध्ये 28 बनवायचे आहेत. नक्कीच दमन दौऱ्याच्या आपण आतापर्यंत क्वालिफाय झालेल्या संघांचा इथे अनाउन्समेंट करतो. पहिल्या दिवशी वडुणवकर आणि ताडाली, कालच्या दिवसातून दापोडा नंबर 1 आणि सचिन स्पोर्ट पूर्णा नंबर 2 असे 4 संघ क्वालिफाय झालेत. सुपर 12 मध्ये इथे हरिदास हरी बाद झालेत. पंच खेळाडू निघालेत. अगदी मला वाटतं चेंडू बॅटला स्पर्श झालाय. चांगली खेळवृत्ती. हरेशने आपली जागा सोडली. पहिली विकेट 90 चेंडूवर अमोल पाटीलनं मिळवून दिलेली आहे. पहिला ब्रेक थ्रो. पहिल्या विकेटसाठी भागीदारी पाहिली तर 9 चेंडूमध्ये 12. नक्कीच मित्रांनो, या स्पर्धेतील सर्वात मोठी भागीदारी छत्रपती शिवाजी महाराज वडुणवकर संघाच्या नावावर आहे. काल 24 चेंडूमध्ये नाबाद 72 धावा त्या जोडीने पूर्ण केल्या होत्या. त्याच्यामध्ये नाबाद 61 नेत्रजन पाटीलच्या, आणि या स्पर्धेचा पहिला 50 देखील त्यांनी कोरलेली आहे. वेलकम अभिषेक. आमचे विश्वास काका, एक सिनियर लेजेंड क्रिकेटर, आपलं देखील स्वागत आहे. गोलंदाज अमोल पाटील आहेत आणि फलंदाज आलेत ज्या खेळाडूने आज या दमन चषकाची दुसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट केली, हर्षल. बघूया हर्षल समोर अमोल पाटीलचा चौथा चेंडू. इथे चेंडूला टॅप केलंय. आमचे पंच बघा किती दक्ष आहेत. इथे थोडीशी मिसफील्ड. मला वाटतं तिथे अमन आहेत का काय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तब्बल 1 नाही 2 नाही तर 3 धावा धावून पूर्ण केलेत. वा, मयूर चौधरी थोडेसे नाराज आहेत कारण की आपल्याकडे धावा कमी आहेत आणि धावा आपल्याला वाचवण्याऐवजी आपण खर्च करतोय. म्हणूनच मयूर चौधरी थोडेसे नाराज आहेत. धावसंख्या 15. अर्ध्यापेक्षा जास्त धावा इथे लागलेले आहेत. देवा टावरेनं पुन्हा एकदा चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा चुकी. आता अमोल पाटील नाराज कारण की नक्कीच या 2 चेंडूमध्ये जवळजवळ त्यांनी 3 धावा एक्स्ट्रा खर्च केलेत असं बोललं तरी हरकत नाहीये. धावसंख्या 16. गावदेवी पूर्णा संघाचे इष्टरक्षक कपिल चौधरी खुश आहेत.
बालचंद्र टावरे. पहिल्या सामन्यातून चांगला सूर गोलंदाजांना सापडलेला आहे. पंचांचा अधिकृत इशारा आलाय वाईट. धावसंख्या 18. आता 10 ची गरज. चेंडू शिल्लक आहे 13. इथे हा चेंडू अगदी अतिशय चांगला आपण पाहिला आहे. फुल लेन डिलिव्हरीचा चेंडू. अमोल पाटीलनं चांगली गोलंदाजी केली. फिल्डिंग जर साथ दिली असती तर नक्कीच अमोल पाटीलचं ओव्हर हे जॉली स्पोर्ट कामतकर संघासाठी चांगलं लाभदायक ठरलं असतं. असं मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये एक संघ जिंकणार एक संघ हारणार. नक्कीच अमोलनं धावा खर्च केलेत. एक चेंडू वाईट टाकून 7. त्यामध्ये 3 धावा अतिरिक्त खराब फिल्डिंग मुळे गेलेत. बघूया किशोर पाटील आणि महेश पाटील ही बंधूंची जोडी गावदेवी पूर्ण संघाकडून आज राकेश टावरेच्या खांद्यावर पुन्हा एकदा संघनायकाची जबाबदारी आहे. आणि अध्यक्ष संजय पाटील यांनी हर्षलला विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्या समालोचक कक्षामध्ये जमा केले. चला 9 मिनिटांमध्ये पहिलं 2 ओव्हर कंप्लीट केलेत. तुम्हाला बरोबर 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर टाकायचे आहेत. 16 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतला तर आपला एक अतिरिक्त खेळाडू हा तिशार सलकर आतमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये उभा करावा लागेल. काल आपण जय बजरंग कारुली संघाला पेनल्टी दिली. नियम सर्वांना समान आहेत. कुठल्याही संघावर अन्याय होणार नाहीये. आणि जोशी साहेबांनी काल पहिल्या दिवसापासून एक सूचना आमच्यापर्यंत दिलेली आहे. ज्या संघामध्ये वयवर्ष कमी वर्षाचा खेळाडू तुम्ही जर खेळवत असाल तर तो आधी कमिटीला सांगा. अन्यथा कमिटी त्याच्यावर जेव्हा ऑब्जेक्शन घेईल त्याचे पेपर तपासणी केली जाईल. तो खेळाडू दोषी आढळला कायम तर त्याला संघटनेतून बाद आणि संघाला 3 स्पर्धा बाद. नेम सर्वांना समान आहे. आणि तुम्ही जरी नावं नाही सांगितली तरी आमच्याकडे नोटबुक आहे. आम्ही नावं लिहितोच. प्रामाणिकपणे तुम्ही सांगा. तुमचा कमिटी योग्य तो निर्णय घेईल आणि डिसिजन देईल. इथे पहिला चेंडू डॉट. सुरुवात चांगली आहे. गोलंदाज शरद भोईर. पहिल्या ओव्हरमध्ये अविन 11, दुसऱ्या ओव्हरमध्ये अमोल पाटील 7 अशा एकूण धावा बनलेत 18. 13 चेंडू मध्ये. आता उर्वरित 11 मध्ये 10. हा चेंडू स्वाग सिपच्या अंदाजानं चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. हर्षल चांगली कॉलिंग. आज हर्षल चांगल्या टच मध्ये मात्र ती दुसरी धाव अपूर्ण. कुठेतरी कमी पडलेत. नक्कीच गोलंदाजी करताना कमालीची गोलंदाजी केली आहे. पूर्ण संघाने हा सामना जिंकला तर त्या सामन्याचा सामनावीर मात्र खेळाडू पक्का आहे. कारण की लो स्कोरिंग सामना आहे आणि या स्पर्धेची दुसरी विकेट हॅट्रिक हर्षलने आज पूर्ण केली आहे 3ऱ्या दिवसातून. बघूया आजचा दिवसाचा अपडेट आपल्यापर्यंत काय येईल. कोण फलंदाज आजचा दिवस गाजवेल, कोण गोलंदाज आणि कुठले 2 संघ. सायंकाळी नक्कीच आपल्यापर्यंत याचं संपूर्ण अपडेट येईल. वेलकम योगेश दलवी. नवीन फलंदाज किशोर पाटील संघातील एक जिद्दी खेळाडू. 10 चेंडू मध्ये 9 ची गरज. काल दापोडे आणि आपण सामना पाहिला होता सचिन स्पोर्ट पूर्णा. शेवटचा सामना अगदी अप्रतिम. काल वीर तानाजी दापोडे संघाने ग्रुप बी मधून 4च्या 4 सामने जिंकून टॉप 1 ला आहेत. ग्रुप बी मध्ये 27 धावा झाल्यात. 28 चं लक्ष आहे. 19 झालेत. आता 10 मध्ये 9. 10 चेंडू 9 धावा. यस. पुढील दोन्ही संघ तयार आहे. बघा जेव्हा सामना संपेल तेव्हा एका बाजूने ज्या संघाचं क्षेत्ररक्षण असेल त्यांनी दुसऱ्या बाजूने लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि चालू सामन्यातील दोन्ही संघांनी हस्तांदोलन करूनच मैदान सोडायचं आहे. मित्रांनो ही सूचना वारंवार देणं उचित नाहीये. एक शिस्त दाखवा आपल्या भिवंडी क्रिकेटची आणि आपल्या नवीन 40+ कमिटीची. शरद भोईर हलक्या हाताने चेंडू सोडलाय. वाह गुड बॉलिंग.
आज यष्टीरक्षक आपण मयूर चौधरी यांना पाहतोय. जॉली स्पोर्ट कामतगार संघाच्या संघातून आपण विरू पाटीलला जास्त यष्टांच्या मागे पाहिलेलं आहे. 9 मध्ये 9 नक्कीच. 2 ओव्हरमध्ये 18 होत्या, 12 मध्ये 8 पाहिजे होत्या, आता 9 मध्ये 9 आलेत. शरद भोईर मातीच्या खेळपट्टीवर अगदी चांगली टिचून गोलंदाजी करतात. हा फटका उडवलाय, बघूया. अगदी चेंडू चाललाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. इथे चेंडू चांगल्या पद्धतीने अडवलाय. वा, इथे 2 धावा वाचवल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. चांगले प्रयत्न होते. लॉंग लेग आणि डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये हा चेंडू स्टॉप केलाय. धावा मिळतील 2. संघाची टोटल 21. आता 8 चेंडू आणि 7 धावा. पहिला विजय जॉली स्पोर्ट कामतगार की गावदेवी पूर्णा. अगदी आपण अनुमान लावला तरी ते गावदेवी पूर्णा संघ नक्की जवळजवळ नक्की संघामध्ये 2 ते 3 लेफ्टी फलंदाज असले की जरा चांगला फायदा असतो हवामानाचा देखील. मात्र समोरच्या संघाची थोडीशी दमशत होते जितू मामा फिल्डिंग करताना. चला, तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज शरद भोईर आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. 7 चेंडू 7 धावा. 7 मध्ये 7 आणि ऑन द ऑफ चेंडूला अगदी टॅप केलाय. पॉइंट रिझन मधून चेंडूला उचललाय. धावा मिळेल 1. आता 6 मध्ये 6. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. 12 मध्ये 10 पाहिजे होत्या, आता 6 मध्ये 6. म्हणजे शरद भोईरने तिसऱ्या मध्ये धावा खर्च केले फक्त 4. वा, आणि त्या 3 धावा एक्स्ट्रा. मात्र क्रिकेटमध्ये जर तर आणि पंतू नक्की या शब्दाला थारा नाहीये. किंतु आणि परंतु हे झालं असतं आणि ते झालं असतं. 16 मिनिटं 18 सेकंद घेतली, ठीक आहे. 17 मिनिटं जर एखाद्या संघाने घेतली 3 ओव्हरसाठी तर लगेच तुम्हाला 1 खेळाडू अतिरिक्त 4थ्या ओव्हरमध्ये सर्कल मध्ये उभा करावा लागेल. चला चला, स्पीड अप करा थोडासा. नक्कीच मॅन ऑफ द मॅच साठी आपल्या अग्री कोल्यांची शान एकविरा माऊलीची कॅप संजय पाटील यांनी आपला स्पॉन्सर केले. जुनांदुर्की आणि मनोज जोशी साहेब नवनिर्वाचित अध्यक्ष यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचची सुंदर ट्रॉफीज आणि कॅप घालून प्रत्येक खेळाडूंना सामनावीर त्यांनी कॅप घालून खेळायचा आहे. बघूया. 6 चेंडू 6 धावा आणि चेंडू हातामध्ये आहे. वीरू पाटील संघातील एक सर्वात चांगले खेळाडू. जॉली कामतगार संघ काय लढतोय, फाईट देतोय. नक्कीच प्रेक्षकांची मनं जिंकलीत. 24 मध्ये 28 होत्या, 6 मध्ये 6 ठेवलेत. आणि मी सांगितलंय की जरी फलंदाजी कमजोर झाली तरी गोलंदाजीत हा संघ ताकदवान आहे. मला आठवतोय कच्ची गामी ते पटेल ग्राउंडवर तो सामना सचिन स्पोर्ट पूर्णा आणि जॉली कामतगार मला वाटतं 17 का 18 धावेवर त्या संघाला या संघाने गारद केला होता. 6 मध्ये 6 आणि पहिला चेंडू आपण पाहतोय मिडॉन वरून चेंडूला उचललाय अवीनं. अवी चांगला खेळाडू आहे. 1 सिंगल. 5 मध्ये 5. 23 धावा झालेत 19 चेंडू मध्ये आणि आता 5 मध्ये 5 बनवायचे आहेत. एक नक्कीच चांगला फटका येईल का की डॉट विकेट. हा चेंडू खराब. बघूया इथे क्षेत्ररक्षक चुकलेत. चेंडू अगदी डीप फाईन लेग आणि पंचांनी नोबलचा इशारा केलाय. म्हणजे इथून सामना फिनिश. या सामन्यावर विजय संपादन केलाय गावदेवी पूर्ण संघानं. मात्र जितू मामा तुमच्या संघासाठी आम्ही एवढंच बोलू, हरले पण वाघासारखे लढले. कारण की 28 धावा होत्या, चांगली फाईट दिली. नक्कीच आपण पुढील सामना या सामन्यातील सामनावीर
नो डाऊट चालू सामन्यातील सामन्यावरचा पुरस्काराचा मानकरी हर्षल. उत्कृष्ट गोलंदाजी, खास करून गोलंदाजी आपण जर अपडेट पाहिलं तर या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक साधणारा गोलंदाज हर्षल ठरतो आजच्या स्पर्धेचा मानकरी. हर्षल, आपण आपला पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठ